16 वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणातील फरार आरोपी अविनाश उर्फ विनय उर्फ विनोद सोनी याचा धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे। वसई न्यायालयात पेशीसाठी आणल्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात न नेता थेट घरी घेऊन गेल्याचा आणि तेथून आरोपी फरार झाल्याची धक्कादायक घटना 18 मे रोजी घडली होती। आरोपी सोसायटीच्या लिफ्टमधून जाताना आणि आनंद व्यक्त करत हातवारे करताना या व्हिडिओत दिसत असल्याने खळबळ उडाली आहे। 18 मे रोजी आरोपीला वसई न्यायालयात पेश केल्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात न नेता पैसे घेऊन थेट घरी नेल्याचा आरोप पोलीस शिपाई एकनाथ विष्णू तळपाडे, प्रशांत राठोड आणि पोलीस हवालदार वसीम अहमद झहिरुद्दीन शेख या तिघा पोलीस कर्मचाऱ्यांवर आहे। यात महत्त्वाचं म्हणजे पोलीस शिपाई एकनाथ तळपाडे याच्यावर मागील वर्षीही अशाच एका प्रकरणात चौकशी पूर्ण करून निलंबित केलं होतं। त्यात आरोपीला एका लॉजवर त्याच्या पत्नीशी भेटण्याची वेळ दिली होती। काही महिन्यानंतर पत्नी गर्भवती राहिल्यानंतर या प्रकरणाचा भांडाफोड झाला आणि तळपाडे याला साक्षीदार करून त्याला निलंबित करण्यात आलं होतं। मात्र तत्कालीन सीपी मधुकर पांडे यांनी त्याला पुन्हा सेवेत दाखल करून घेतलं। तसेच दुसरा पोलीस शिपाई प्रशांत राठोड याच्यावर देखील वसई पोलीस ठाण्यात आपल्याच सहकारी महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे। तसेच त्याच्या पत्नीनेही त्याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे। आरोपी पलायन प्रकरणी 3 पोलीस कर्मचारी, आरोपीची पत्नी व मुलगा अशा 5 जणांना अटक करण्यात आली असून वसई न्यायालयाने त्यांना 26 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। आरोपीचा आनंदाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर पलायनाचं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले। मुख्य आरोपी अविनाश सोनीचा शोध सुरू आहे।